पोतराज महासंघ हा जो विषय आहे तो वैयक्तिक एका कोणासाठी नसून किंवा वैयक्तिक माझ्या स्वतःसाठी नसून हा महाराष्ट्रातल्या सगळ्या पोतराज पंथासाठी हा महासंघ उभा करण्यात आलेला आहे। जसा लाडकी बहीण योजना झाली तसा लाडका महाराष्ट्राचा पोतराज ही योजना चालू करावा। नमस्कार, एम एस मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत। मी नाथा सावंत। खरं तर महाराष्ट्रामध्ये पोतराज हा खरं तर आंध्र प्रदेशामधून तयार झाले आणि आंध्र प्रदेशामधून पोतराज हा दोन प्रकारचा असतो। एक गाडी पोतराज म्हणून ओळखलं जातं, जे डोक्यावरती ज्या महिला असतात ते डोक्यावरती देव घेतात आणि गुबू गुबू वाजवलं जातं, ते एक पोतराज। तो अंगावरती चाबूक मारला जातो असा एक पोतराज। आणि महाराष्ट्रामध्ये पण एक पोतराज परंपरा आहे, जे आषाढ महिन्यामध्ये आषाढाच्या महिन्यामध्ये आपला उदरनिर्वाह चालण्यासाठी मंगळवार आणि शुक्रवार या दिवशी पोतराज आपले उदरनिर्वाह करण्यासाठी कार्यक्रमच्या माध्यमातून पहिल्या वेळेस कशा पोतराज असायचे ना त्याचं स्वरूप आता कसं झालेलं आहे याबद्दल महाराष्ट्र पोतराज संघ आणि सेना या ठिकाणी दोन्ही एकत्र झाले आहेत आणि महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून भीमानगरच्या या रेस्ट हाऊसमध्ये सध्या मीटिंग गेलेली आहे। आणि यांची या संघटनेची खरं तर संघटना म्हणजे तर एक जीव असतो, एकीचं बळ असतं आणि जिथं अन्याय त्यावेळी संघटना कामाला येत असते। अशा पद्धतीनं ह्या ज्या संघटना आहेत ह्या संघटना काम करत आहेत। या संदर्भात आपण ज्यांना आपण काळी मैना फ्रेम या लॉकडाऊनच्या काळामध्ये काळी मैना दिसतेच तरुण ह्या गाण्याचे ज्यांनी गाण्याची रचना केली ते मनोज भडकवाड आपल्यासोबत आहेत आणि त्या खऱ्या अर्थानं ते या संघटनेचे संस्थापक आहेत। त्यांच्याशी आपण बातचीत करणार। दादा, महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून सर्व जे पोतराज आलेले आहेत याच्या आपल्या संघटनेची ध्येय धोरणं काय आहेत? आपले पोतराज महासंघ हा जो विषय आहे तो वैयक्तिक एका कोणासाठी नसून किंवा वैयक्तिक माझ्या स्वतःसाठी नसून हा महाराष्ट्रातल्या सगळ्या पोतराज पंथासाठी हा महासंघ उभा करण्यात आलेला आहे। आणि त्यानंतर पोतराज सेना ह्यांचासुद्धा आपल्याला पाठिंबा मिळालेला आहे। दोन्हीची मिळून युती झालेली आहे। भविष्यात पोतराजाबद्दल काय प्रश्न असतील, काय मागण्या असतील, पोतराजांच्या काय अडीअडचणी असतील, ह्या आम्ही आमची ध्येय धोरणं ठरवून संयुक्त पद्धतीनं सगळ्याच्या विचाराने पुढं मांडणार आहोत। मग त्यात मंत्रालयापर्यंत आपला प्रश्न जाण्याचा असो, अगदी मुख्यमंत्र्यापर्यंत, गृहमंत्र्यापर्यंत किंवा पंतप्रधान साहेबापर्यंत, सांस्कृतिक मंत्र्यापर्यंत असेल, तर आपण ही सगळे प्रश्न तिथं मांडून ज्या ज्या त्रुटी आहेत, पोतराज पंथाला सुखाचे दिवस कसे येतील या सगळ्या गोष्टीसाठी आपण प्रश्न मांडणार आहोत आणि त्या मागण्या त्यांच्याकडनं मंजूर करून घेणार आहोत। मग घरकुलापासून ती पोतराजाला मुक्त विहार करता यावा, प्रत्येकाला स्वतःच्या पायावर उभा राहता यावं आणि चांगल्या प्रकारे जीवन जगता यावं, त्याची मुलं, त्याची पुढची पिढी सुधारावी, त्यांची प्रगती व्हावी, ह्या हिशोबाने आपण मागणी करणार आहोत। पोतराज म्हणलं तर एक कलाकार म्हणून त्यांच्याकडे पाहिलं जातं, तर जे ज्येष्ठ आहेत किंवा वयाने जास्त 50-55 गेलेत यासाठी काय शासनाकडे मागणी असणार आहे? याच्याकडे 50 वर्ष वयाच्या पोतराजासाठी त्याला फिक्सपणे जगण्यासाठी अनुदान सरकारनं द्यावं अशी मागणी आमची आहे। राज्य सरकार आणि केंद्र सरकार यांच्याकडे सुद्धा मागणी आहे आणि त्या आम्ही आता मागणार आहोत सगळ्याच्या हिशोबाने। महाराष्ट्रामध्ये एक अशी घटना घडली की 2 तरुणांना एक केस लांब होते म्हणून एक चोर समजून त्यांना मारण्यात आलं, तर या घटनेकडे आपण कसं पाहता? ह्या घटनेकडे भविष्यात ह्या घटनाच घडू नये आणि जर सगळा पोतराज समाज एकत्र असता तर कुणाची मायवेली नसती मारायला, तर आपण तिथं कमी पडलो आहे म्हणून तर हे पावलं उचललेत। आज त्यांच्यावर झाला, उद्या माझ्यावर होईल, उद्या लखनांनावर होईल, उद्या इतर पोतराज बांधवावर हल्ला होऊ शकतो। ह्याच्यासाठी आम्ही 15 दिवसात निर्णय घेऊन पोतराज महासंघ आणि पोतराज सेना यांची युती करून अख्ख्या महाराष्ट्रामध्ये कार्य करायचं ठरवलेलं आहे। पहिला पोतराज असा होता की ते हलगे असायचे आणि खेड्यागावातून पोतराज आपले उदरनिर्वाह करायचे, प्रत्येकाच्या घरी जायचे आणि उदरनिर्वाह चालायचा, पण त्याचं स्वरूप आता बदललं आहे काळानुसार। आता त्याचं स्वरूप बदललं आहे, कारण का बदल हा महत्त्वाचा असतो। एकच कपडा एकच धागा नानापरी कपडा, धोतर आणि लुगडे, हे जसं घडलं तसं एकच सोनं नानापरी लेणं, बाळ्या आणि बुगडे, ह्या सगळ्या गोष्टी घडत गेल्यात आणि बदल होतच गेला पाहिजे। प्रत्येकाला स्वतंत्र आहे, संघटनेनं संविधानानं त्याला प्रत्येकाला जगण्याचा अधिकार दिलेला आहे, प्रत्येकाला स्वतःचं मत मांडण्याचा अधिकार दिलेला आहे। कोणी कुणावर दबाव आणू शकत नाही किंवा कोणी कुणावर काय कुठलं असं बर्डन आणू शकत नाही। प्रत्येक पोतराज सुधारला पाहिजे आणि भविष्यात प्रत्येक पोतराज हा गोल्डन पोतराज आमच्या अन्नासारखा व्हावा
असं ह्याच्यासाठी संघटना केलेली आहे. तर आपण जर पाहिलं तर सध्या तर मिटिंगमध्ये महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून जे पोतराज आहेत ते मोठ्या संख्येने आलेले आहेत आणि प्रत्येकांच्या ज्या इच्छा आहेत कसं गाव तसा द्वेष आणि जसा देश तसा वेश अशा पद्धतीने काही परंपरा असतात. ह्या परंपरा या ठिकाणी या संघटनेच्या माध्यमातून जपल्या जातात. नमस्कार, मी रामदास कनगरे, पोतराज सेना आणि पोतराज महासंघ हा आज इथे एकत्रीकरण करण्यात आलं आणि पोतराजाच्या न्याय हक्कासाठी लढण्यासाठी हा दोन्ही संघाची युती करून पोतराजाला न्याय कसा मिळन अशी ह्या पद्धतीची युती करून आम्ही शासन दरबारी 100% दोन्हीची युती करून पोतराजाला कुठून तरी न्याय भेटन, पोतराजाला शासनाचा निधी कसा उपलब्ध होईल असा प्रयत्न करू आणि हे काम आम्ही चालू ठेवू. तर नवं तर अख्ख्या महाराष्ट्रामध्ये पोतराजांची सेना आणि पोतराज महासंघ हा अख्ख्या गावागावात आणि महाराष्ट्रामध्ये पोचवण्याचं काम. जसं समुद्र मंथनामधून आदिमाया शक्ती आली अमृत घेऊन, तसं पोतराज आपण आज या वजनी धरणापाशी एकत्रित सर्व पोतराज झालोत आणि त्याच्यामधून त्या आदिमाया शक्तीने आपल्याला एकत्रित येण्याची बुद्धी दिली आणि ते अमृत आपल्याला पाहणं आज पिण्याचं काम आलं आहे घडून. तसं पोतराजांनी एकत्रित यावा. मुख्यमंत्री साहेब देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथदादा शिंदे असतील, यांच्यापर्यंत पोतराजाला जसा लाडकी बहीण योजना झाली तसा लाडका महाराष्ट्राचा पोतराज ही योजना चालू करावा. वयाची कुठलीही अट नाही ठेवावा आणि पोतराजाला माझ्या 100% शासनाचं अनुदान चालू करावा. पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये जे आहेत की पोतराज म्हणलं की शिक्षणाचा अभाव आला आणि शिक्षण हे कमी मिळते. तर या सुविधेतून आपले जे तरुण पोरं आहेत ह्या लग्न पण या मुलांची लवकर होत नाहीत असं पण समजलं जातं आहे. तर याबद्दल आपली भूमिका काय असणार? आता पहिल्यांदा आमच्या महासंघ आणि सेनेच्या वतीने पहिल्यांदा प्रत्येक जो नव्या पिढीचा पोतराज आहे त्याला एक ताकद देण्याचं काम आम्ही करणार आहोत. शैक्षणिकदृष्ट्या असू द्या किंवा कलेच्या क्षेत्रामध्ये जो महाराष्ट्राचा एक कलेचा एक पगडा आहे, महाराष्ट्राला साधू संतांची भूमी मानलं जातं. अशा पोतराज जो गावोगावी जाऊन रामायण सांगतो, जो पोतराज आमची लेकमाती सांगतो, भाऊ बहीण सांगतो, खऱ्या अर्थाने तर आम्हीच पोतराज हिंदू धर्म जपतो. मग तोच खरा पोतराज आज वंचित आहे. मग त्याच्यासाठी नव्या पिढीला 100% एक कलेची धार देऊन एक जोरदार मोठा कलावंत करण्याचा, प्रत्येक गावामध्ये एक मनोज भडकवाड बनवण्याचा, प्रत्येक गावामध्ये रामदास कनगरे बनवण्याचा, राहिलं तर अण्णा ननोरे बनवण्याचा आम्ही प्रयत्न करणार आहे आणि ह्या पोरांना 100% एक ताकद देणार आहे, बळ देणार आहे. 1947 देश स्वतंत्र झाला, परंतु आतून 2024 हो, तरी सुद्धा आपण यामध्ये प्रगती आहे. आता आपण महासंघ काढलेला आहे. तर भविष्यामध्ये काय वाटतं? काय होतं की निर्णय घेता खूप वेळ होत असतो, प्रत्येक गोष्टीचा एक टायमिंग असतो. आता नव्या विचारांनी आणि जुन्या विचारांनी आम्ही एकत्र येऊन आज पोतराज कलावंत कुठलाही महाराष्ट्रातला कलावंत असू द्या त्याच्यासाठी आम्ही एकत्र येऊन पुढं वाटचाल चालण्याचा आम्ही प्रयत्न केलेला आहे. उशीर झाला हे नक्कीच आहे, पण आता उशीर होणार नाही, कारण येणाऱ्या पिढींना 100% पोतराज पंथाला एक जोरदार भविष्य देऊ आणि एक इतिहास रचू एवढंच आम्ही तुम्हाला सांगू.